अंकल काय करतात बघा, टाइमपास करतात अंकल. अंकल टाइमपास बुरशी आंघोळ करणार. काय आणलं चिकन बिर्याणी मसाला. आज रविवार आहे म्हणून की आणलंच की काय. आता उन्हाळ्याच्या दिवसात तर संध्याकाळी आणि अर्ली मॉर्निंग गेलं तर अर्ली मॉर्निंगच जा, 7च्या 7:30च्या अगोदर. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आपण आलेलो बघा तुम्ही की वॉकिंगला आलो आहे आपल्या आवडत्या जागेवर. खूप दिवसांनी वेळ भेटत नव्हता. संध्याकाळचं वॉकला वगैरे जातो, पण कधी कुठे आपल्या सायनलाच तिकडे जातो, माहीत असेल सर्वांना. सो आज म्हटलं बघूया, आज वेळ होता, म्हटलं चला जाऊया इकडे. आता जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना सांगू इच्छितो की हे लोकेशन आहे आपलं बँड्रा रिक्लेमेशन. खूप भारी वाटतं इकडे आल्यावर. जरा लवकर आलं पाहिजे होतं, आज लेट झालं. बघा काय नजारा आहे एकदम. हा जो स्पॉट आहे ना लय भारी आहे. बाकी आहे बघा इथून असं हा स्पॉट एवढाच आहे इथपर्यंत, पुढे ते झाडांपर्यंत मस्त वाटतं. चला तर आता जाऊया घरी. झालं आपलं वॉकिंग, मस्त थोडा एक्सरसाइज. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आलेलं आहे घरी, फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता ब्रेकफास्ट चालू आपला. आज आहे मुसली मस्त आहे की दूध टाकून. बाकी जिवंत झोपला आहे, सावनी गेली आंघोळीला आणि इकडे आपली मशीन चालू आहे नेहमीप्रमाणे. आज आहे रविवार. बाकी आपली वॉकिंगचं जे प्लेस होतं ते कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. ते लोकेशन आपलं जर नवीन मुंबईमध्ये कोणी असेल तर त्यांना माहितीच असेल, पण बाहेरचे जे असतील किंवा आपले नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना सांगू इच्छितो की ते बँड्राचं आहे, बँड्रा रिक्लेमेशन. बँड्रावरली सेलिंगच्या अलीकडेच आहे एकदम. तिथून ते दिसतं गार्डनमधून त्या रिक्लेमेशनच्या. सो नक्की तिकडे कधी गेला तर नक्की एकदा जा. दुपारचं बंद असतं ते, सकाळी 6 वाजता उघडतं ते, 10-9:30ला काहीतरी बंद होतं, 9:30-10ला सकाळीच. नंतर डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता उघडतं, 4:30-4:30ला. सो आता उन्हाळ्याच्या दिवसात तर संध्याकाळी आणि अर्ली मॉर्निंग गेलं तर अर्ली मॉर्निंगच जा, 7:30च्या अगोदर जरा. आता ऊन लवकर येतं ना कारण. आणि संध्याकाळी गेलं तर 4:30च्या नंतर, 5च्या नंतर जा. एकदम भारी प्लेस आहे आणि शांतता जरा वाटते, बस बाकी काय नाही. आणि वॉकिंग करायची असेल तर एकदम चांगली आहे. बाहेर वगैरे वॉकिंग करायचं म्हटलं तर थोडा डिस्टर्बन्स होतो गाड्यांचा म्हणा, किंवा गर्दीचा असेल, किंवा प्रॉपर स्टेप्स भेटत नाही. आपला वॉकिंगचा जो स्पीड आहे ना कमी जास्त होतो. त्यामुळे प्रेफर करा कधी पण वॉकिंग एकदम प्रॉपर व्हावी. तर गार्डन किंवा असं एक ओपन रोड असेल तर ठीक आहे, नाहीतर जे आहे ते करावंच लागतं. शेवटी वॉकिंग तर करायचंच आहे तुम्हाला. बाकी काय एक्सरसाइज वगैरे, बॉडी वेट एक्सरसाइज वगैरे वेळ नाही भेटला तरी वॉकिंग सोडू नका. डेली 30 मिनिट्स ॲटलीस्ट झालंच पाहिजे. चला तर आता ब्रेकफास्ट करूया. मस्त आहे की बघा मुसली मंडळी. हे बघा किती वाजले, 12 वाजायला आले. आणि हा बघा आत्ता जाऊन तिकडे बसलाय, उठलाय. सुप्रभात, गुड मॉर्निंग बोलू शकतो का आता?
उठते. मी उठलो वगैरे आणि हिचं झालं फ्रेश बी झाली. नंतर मी इथे एडिटिंग करत बसलो तर मग माझं काय लक्षात नाही राहिलं. तर इथं सगळं जेवण बिवण बघा इकडे रेडी करते. आता काय करू, हा लाडोबा लेट उठला आमचा. एक खास रेसिपी पण होणार आहे आज, पण ती तिच्या चॅनलला येणार आहे. पण माझी अजिबात इच्छा नाही. हां ते काय माहिती होईल की नाही नक्की ती मी सांगेन आता ह्याच व्हिडिओमध्ये अपडेट करेन. झाली तर मग मी चॅनलला तिच्या चॅनलला जाऊन बघा. तो बघा उठल्या कुठे गेलाय? फ्रीजमध्ये. सर्वच बाकी आहे अजून. काय घेऊन आलास? कशाला? काय आणलं? चिकन बिर्याणी मसाला. कोण नाही करत. आज रविवार आहे म्हणून की आणलास की काय? गुड मॉर्निंग बोला. बघा तुझे डोळे सुजलेत. किती वेळ झोपतोय? येतं लेट झोपले रात्री. हा मस्ती कर होता. ए गुड मॉर्निंग. गुड नाईट बोल. तर नाही गुड नाईट बोलते. रात्री इकडे लेट काय आज जेवण काय आहे? बोंबील मसाला. बोंबील मसाला. वा 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 वा. बोंबील जवळा मिक्स. हे बघा एकदम भारी सुगंध सुटलेला आहे. चला आपलं काम आपण करूया. इकडे अंतरून काढायचं इथे. जीवन आजारी जवान जीवांचं उठ उठ चल फटाफट. फायनली सक्सेसफुली पुरुषी आंघोळ करता आधी. आंघोळ करता आधी. जेवण काय आहे विचारतो मला. ही डाळ आहे, ही डाळ आहे, ही भाजी आहे. ही भाजी आहे. हा, जेवण झालंय आमचं. आणि May I come in? क्लॅप क्लॅप क्लॅप. नमस्कार मंडळी. हे बघा आता वाजले 3 वाजायला आलेत आणि इकडे आता हे बघा दोघं पण गायब आहेत. इकडे आता सावनीचा व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून आम्ही जरा जागे झालोय है ना. उन्हाळ्यातून असं थंड काहीतरी प्यायला भेटणार आहे आम्हाला. प्यायला भेटणार आहे आम्हाला. क्या बोला? त्याच्यामुळे म्हटलं जरा चला उन्हाळ्यात असं थंड काहीतरी पियाला भेटणार आहे. आता बघूया काय बनवते ते. एकदम एक्साइटेड आहे आम्ही है ना. हा? नंतर तुम्हाला पार्सल जातो ना. पार्सल नाही रे व्हिडिओ मध्ये दाखवणार. पार्सल पाठवतात. पार्सल पाठवतात. पार्सल तुझ्या घरी येतं ना. पार्सल ऑनलाईन मागवलं की हा मग त्याला पार्सल बोलतात. पाठवणं बोलतात. मंडळी उजेड बघा किती आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि बाहेर खूप उजेड आहे. अजून आपण किचन मध्ये लाईट न लावले तरी पण फुल उजेड आहे एकदम. बघा बघा किती ऊन आहे आणि गरमी तर होतेच आहे. इकडे ग्लास घेऊन आलाय. ग्लास फोडेल बघा. हा बघा हा बघा हा बघा काचेचा ग्लास घेऊन आला. लस्सी हा पी तू. इकडे बघा तयारी चालू झाली आता. हो लावूया आता आम्हाला 2 मिनिटं. इकडे फॅन आहे आपला लावला ना जरा आवाज ब्रेक होतो त्याच्यामुळे. तर आपले आता माहिती आहे का तुला डेली ब्लॉग मध्ये आपले 18 ब्लॉग झाले. बापरे. आज रविवार आहे. आज तारीख काय 12 तारीख 12 एप्रिल. तोपर्यंत आपले 18 झाले. उद्या आता मंडे आताचे व्हिडिओ एडिट करून मी अपलोड केलाय जस्ट. तर उद्या सकाळी तो 9ला येईल. म्हणजे 19 प्रॉपर 19 ब्लॉग झालेले आहेत. आपण तेवढी कंटिन्युटी केलेली आहे. बरं वाटतं जरा. आता याच्या पुढे पण होईल का नाही होईल माहित नाही मला. पण करायचा तर पूर्ण प्रयत्न आहे माझा. कसला भांड पाहिजे तुला आता? मला खलबत्ता हवे. खलबत्ता. हे घ्या तुमचा खलबत्ता. काय खलबत्ता. खलबत्ता. जीवन बोलतो. तेव्हा त्याचं जरा अजून प्रोनाउन्सिएशन आपण नीट करून चालू आहे. सांगायचं त्याला. हो ते पण बरोबर आहे. मग काय देऊ पियाला. काय प्यायला पाहिजे तुला? हा
हे पाहिजे मला काय हे पियाला. दे ना, थांब जरा. अजून बनवते तरी अजून बनलं नाही ना, तुला काय पियाला देऊ? अरे बाबा पोरांचं. बघा इकडे मॅडमची तयारी झालेली आहे. हे नाचणीचं पीठ आहे ना, होय नाचणीचं पीठ आहे. आता किती 1.5 तास झालं असेल ना. ते बेर लसूण आणि जिरा. हे असंच ठेवलेलं पाण्यात. हो, काही लोक रात्रभर भिजवत पण ठेवतात पाण्यात. अच्छा अच्छा. हा, नाचणीचं आंबील करतोय आम्ही. नाचणीचं आंबील. हा, ओके आंबील. ही हिवा म्हणजे उन्हाळ्यासाठी एकदम वाव. पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. हा. हा, खास करून ज्यांना याची- डायबिटीस आहे, प्रेग्नेंट वुमेन आहे, हा. ज्यांची HB लेवल कमी आहे, हा, त्यासाठी त्याच्यासाठी हा बेस्ट आहे. तर आता इकडे बघा तयारी चालू झालेली आहे आणि माझा मोबाईल आलेला आहे तिचा. आता मला शूट करायचं आहे. सो याचा डिटेल व्हिडिओ सावनीच्या चॅनलवर जाऊन बघा नक्की. चला. आईची पप्पा रेसिपी शूट करतोय. हे बघा समोर. हे वेगळं आहे. अंकल काय करतात बघा. टाइमपास करतात अंकल. अंकल टाइमपास करतात आणि दुपारी आपल्याला चिकन मसाला करायचा. पप्पा आणि बघा इथे मी रेसिपी करते आणि ह्यांचं इथे काय चालू आहे दोघांचं. काय रे. खूप मस्ती हा. मसाज जे काम सांगितलं ते करायला नको दोघांना. थांब ना, ते उकळ जरा म्हणून जरा इथं आडवा पडलं तर ते बघा इथं लगेच चालू. हे बघा आपली रेसिपी इथे झालेली आहे. नाचणीचं आळिंब. अळिंब. याची ताटीचा नाही, सॉरी, नाचणीचं आंबील. आंबील. ताटीचा आंबील. लाइटिंगची सेट करते तू कोपऱ्यात चाललेस. बघ कुठे अशी घे. मी अशी उभी राहते त्यापेक्षा मग अशी लाईट येईल. तर नक्की तिच्या चॅनलवर जाऊन बघा. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल चॅनलचं नाव. नक्की जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देतो. बघा मस्त कशी ग्लासामध्ये ओतून ठेवले. नमस्कार मंडळी. हे बघा 10 वाजलेत, रात्र झालेली आज आणि इकडे आपली मुंबईची मॅच चालू आहे बघा. तू काय बोलायचंय? कट्टर आहे मग. आणि आता थोड्याच वेळात बघूया आता मॅच बघू कितपर्यंत बघणार ते माहित नाही. सकाळी 5 वाजता उठायचंय मला. असंच आपलं कामाचं स्वरूप आहे त्याच्यामुळे काय थोडंसं लेट नाईट काय बघू शकत नाही. रात्री मग सकाळी उठताना मग प्रॉब्लेम होतो. मग कामात गडबड होते सकाळी म्हणजे असं फ्रेश नाही वाटत ना. मग त्याच्यामुळे थोडं अवॉइडच करतो. पण आता आज मॅच बघितली पाहिजे असं वाटतं मला. काय नाही, आज हे आहे ना 241चं टार्गेट आहे. बघूया करतात की नाही. कारण लास्टचे मी मुंबई इंडियन्सचे मॅच मिस केलेत. मध्ये टीव्ही बिघडलेली, हरले तेव्हा. आणि नंतर नवीन टीव्ही आली आणि नंतर मॅच होती तेव्हा पाऊस आला बघा. हा, त्यावेळी एक पण मी मॅच बघितली नाही मुंबई इंडियन्सची. आता बघूया. चला तर अशा प्रकारे आता आपण व्हिडिओचा एंड करूया. आज आपण दिवसभरामध्ये सकाळी आपण गेलेलो वॉकला ते दाखवलं थोडं. आणि तिची एक रेसिपी होणार होती त्याचं थोडं काय ना काय दाखवलं आहे. तर अशा प्रकारे आपला होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर पुढे शेअर पण करा. तर चला बाय बाय. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि इथे बसलेत बघा मॅच बघतात. मॅच बघण्यात बिझी आहेत. बाय बाय करतात. जीवन मॅच बघण्यात तर जास्तच बिझी आहे. त्याला आता जरा ओरडलोय त्याच्यामध्ये शांत बसला जरा इथे बघत नाही. जास्तच मस्ती वाढली त्याची म्हणून जरासा ओरडलो त्याच्यामुळे तो बसला तिथे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.